आग्रा रोडवरच भाजीपाला विक्रीला परवानगी द्या अशा मागणीसाठी समस्त लोडगाडी धारक आणि किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांचं गेल्या 2 दिवसांपासून धुळे शहरातील क्युमाइन क्लब परिसरात उपोषण सुरू होतं। यांच्या मागणीवर तात्काळ तोडगा काढा अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन MIMच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। शहर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमच्या वतीने आम्ही येथे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे की जे लोक किरकोळ विक्रेते ज्यांचा हातावर पोट चालतं, ते किरकोळ व्यापारी आग्रा रोडवर दुकानं लावून आपला उदरनिर्वाह चालवता आपलं पोट भरतात, अशा लोकांना तिथून हाकलून लावायचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे। तर आज MIM पार्टी आमचे जे मुख्य नेते असुद्दीन ओवैसी साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब, नासिर सिद्दीकी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धुळ्यातील आमचे MIMचे जबाबदार प्रतिनिधी युसुफ मुल्ला साहेब आणि त्याच्यानंतर रोशन हाजी साहेब, निसार पठाण साहेब, सईद बेग, साजिद साईद साहेब, आमिर पठाण, सर्व आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळावा यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहे। हे लोक आपला उदरनिर्वाह आपल्या हातावर पोट भरतात, पण यांना तिथून हाकलून लावायचा प्रयत्न आहे। हे 2 दिवसापासून उपोषणाला बसले, यांची उपोषणाची दखल घेतली जात नाही। नगरपालिका म्हणते की हा भाग जो आहे तो PWDकडे जातो, PWD वाला म्हणतो नगरपालिका वसुली करते, आणि दोघांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई करते। तर नेमकं 2 दिवसापासून हे उपोषणाला बसले, त्यांची तब्येत खालवते, तरी जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने तोडगा काढावा आणि या किरकोळ व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही मागणी करीत आहोत। यावेळी MIMचे ज्येष्ठ नेते सय्यद साबिर, सईद बेग, रोशन मंसुरी, सुरेश युसुफ मुल्ला, शाहरुख पठाण यांच्यासह MIMचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।